मित्रांनो हे झाड लय भारी दिसते होय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता 8:30 वाजले आणि आंघोळ वगैरे करून रेडी झाले मस्तपैकी. मी नाश्ता वगैरे करायचा आणि आज बाहेर जायचंय, लग्नाला जायचंय. आज इथून जवळ ना 50 ते 60 किलोमीटर अंतरावर जायचंय, म्हणजे राहुरीकडे नगरच्या पाठीमागं थोडंसं. बघू तिथून पुढे नगरला जायचं का नाही, काय करायचं बघू. अक्कन त्याला म्हणजे माझ्या सिस्टर त्यांनाकडे ते लग्न झाल्यानंतरच बघू पुढे गोष्ट. आता लग्न कुठे काय ते पण आम्हाला माहित नाही, फक्त ना ऍड्रेस आहे आमच्याकडे, त्या ऍड्रेसवर जायचंय. मी आणि मम्मी चाललो. बाकी तनुला येतचे, परी येतचे, पप्पा पण येतचे. तनुला मस्त पैकी मंत्री खाते, म्हणजे ते संत्रीला मंत्री म्हणते ना, त्यावेळी कसं खाते. या हातात बाळ, ते बुट्ट, ते मंत्री आणि तो आणि ते गंजबिन लावलाय. काय मजा आहे वो. हा मजा गुटुक गुटुक वाजती तेव्हा. हा मंत्री बा, हा आंब्याचा परत्या उद्ध्वस्त करून टाकलाय. मेंदूला काम नको काहीतरी. आंब्याचा परतीने पहा ना भो उद्ध्वस्त केलाय. तिरक नको पाहू, सरळ पाय. काय गणमन चाली काय नाही मित्रांनो. यायची पाहिलं ती बाल ते कडीवर घेऊन हिंडणार, जसं का तिचं पोराची बरं असंच कडीवर राहणार. पडते कडीवर. इकडे येणार ना उन्हात, नको हिंड ना. पळ लवकर, तिकडून बुवा आला बरं का, तिकडून बुवा आला. पळ 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 पळणार कशी पाहिलं. हात चाल बाबा. चड्डी फाटेल घालून या बाई इथं, बाई इथं. हा बघ. अरे अरे रे, त्याला हसू येते. ते लाजत नाही, कसं लाजत. चला चला बाबा, नाश्ता करायचा आपलं. चल. अरे काय झालं, पडला का बदकन पड्या पड्या का मित्रांनो. अबे यार बेसन आहे यार, पिठलं मला नाही ते पिठलं वगैरे नाही आवडत. असं सकाळी सकाळी लगेच आवडते बट सकाळी सकाळी विचित्र वाटते खायला. 5 रुपये देऊ का मग दूध आणायला? दे ना मग. तोंडातून बोट काढ बरं का, नाही तर औषध लावेन मी. बस म्हणा. काल मित्रांनो तिला औषध आणलंय, म्हणजे ते तोंडात बोट घालू नये म्हणून. बट ते लावलं, इतकं कडू बास रे बास. मला असं वाटलं नको यार, याला नको द्यायला, कारण ती सारखं केवली म्हणायची यार मित्रांनो, मम्मी मम्मी मम्मी. त्याच्यामुळे मग जरा थोडं मनात तुटत येतं त्याच्यामुळे म्हणलं नको जाऊ दे, मर्दी म्हणते औषध नाही. पण ती सारखंच अंगठा तोंडात घालती यार, ती बरोबर नाही. तिचे दात पुढे येते ना, तो अंगठा पण एकदम बारीक झालाय. तोंडात बोट घालायचं नाही. आपण दूध आणायला चाललोय. कुठं दूध वगैरे घेऊन आले आणि बिस्किट वगैरे घेऊन आले. तोंड बाहेर कुठं बसले, बिस्किटचा पुढा घेऊन बसली. चला चहा नाही प्यायचा का, उचला बरं का दामानी. हालूज अजून बापरे बदकून. मम्मीचं आवरले, मम्मीने साडी घातली. चहा आणि बिस्किट बास खायचं, असं करून बिस्किट टाकून द्यायचे सगळे मस्त पैकी. हलू घ्यायचे असं. मग आपल्या जवळच्या माणसाला एखादा घास द्यायचा, थोडं एखादा घास द्यायचा त्यांना. नको का तो रुसले माझं, त्याला चहा लागत. चहा देतोय तरी रुसत, म्हणजे चहा घे म्हणतोय तरी पण नको म्हणते, तरी रडा ती. काय मित्रांनो, माझा ब्लॉग अपलोड नाही झालाय. काय खरं नाही माझं, नाही काहीच नाही. अवघड सर का पण जसं मोबाईल जसं ब्लॉग टाकायला लागलो तसं प्रॉब्लेमच चाललाय. काय होतंय काय ना, आता मी त्याचं MB कमी केलं होतं, मला थोडंसं थोडं वाढवलं तर पुन्हा तोच प्रॉब्लेम झाला. लय नाही वाढवलं, फक्त 5 GB पर्यंत केलं. 3 GBचा होता तर 2 GB जादा केले, तरी पण तोच प्रॉब्लेम झालाय. आता जेव्हा अपलोड होईल तेव्हा बघा मित्रांनो. सॉरी, कंटिन्यू करत राहिलोय आपण, बट टायमिंगचं कंटिन्युटी नाही हो राहिली. सकाळी 8 किंवा 6 वाजता आपण सोडणार. नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो ना, तो नाही आला पाहिजे. हिला तसं काही घेणं देणं नाहीये. हिला ब्लॉग पडू अगर नाही पडू काय नाही, खाओ पिओ आयुष करो बस. पाय ना, आणि एवढ्या पुरतं करणार बरं का. असं वाकडतोंड केलं का थोडं तेवढ्या पुरतच ती. मित्रांनो हे कपडे चांगले नाही का यार, बरी म्हणते हे कपडे चांगले नाही, तुम्ही दुसरे कपडे वगैरे घाला. हे नका घालू म्हणजे जुनी दिसू राहील. फायनली मित्रांनो आवरले, 10 वाजले. हे कपडे घातले, पिवळं शर्ट आणि पॅन्ट आहे तीच ठेवली, ब्लू पॅन्टच ठेवली. आणि त्याच्यानंतर बूट वगैरे घातले. मस्त पैकी चष्मा वगैरे घातला. चष्मा चांगला दिसतो की नाही सांगा कमेंट मध्ये. आणि मम्मीचं पण आवरलं. मम्मीनं पर्स वगैरे घेतली, साडी घातली. त्याच्यानंतर मम्मीला नंबर लागेल, पण दुसरा चष्मा नाही माझ्यासारखा, असं वेगळा आहे. गेला मग. आणि तनुल्याला आम्ही तिकडे पाठवले, कारण ते मागं लागेल म्हणून. चला पटपट निघू आता इथून, डायरेक्ट लग्नात भेटून तुम्हाला. पेट्रोल टाकाय थांबलं मित्रांनो आम्ही. इथं 8 साईडलाच पेट्रोल पंप आहे इकडं, पण भारी सोय राहू.
पाणी पण कुठं राहिली 11:48 झाले ना आणि रावरी मध्ये पोहोचते. आता इकडे रावरी चला दादा तिथं काय पाठी मागायची अजून ते फिटर पैसे थांबले त्यांना माहिती पण ते फिटर पैसे थांबले. पत्रिका वगैरे व्हॉट्सअप पाठवले ना पण त्या मोबाईल मध्ये पाठवली होती आपल्या मोबाईलचे एक्सचेंज केला ना. पांडुरंग काहीतरी मंगल कार्यालय सर्च मारून पाहू मग जाऊ. मला पण माहित नाही पुढे काय आम्ही काय फसलो यार. फायनली मित्रांनो पोहोचलो इथं. तिथून एकदम जवळच आहे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. पण रिक्षावाला डायरेक्ट इथून तिथून येत आहे का 20 रुपये घ्या. आम्ही ज्यावेळेस आपण नागपूरला गेलो त्यावेळेस याच रोडने आलो होतो. म्हणजे इथून पुढं इकडे आहे ना हे रेल्वे स्टेशन आणि आम्ही इथं मंगल कार्यालय पांढरंग लॉन आतमध्ये काय गेलो नाही आम्ही बाहेरच आज इकडेच उभं आहे. आम्ही अजून पाणी बॉटल वगैरे आणू पाणी वगैरे पिऊ. तहान लागली भूकही पण लागली मला. कधी उरकत आहे काय ना आता जेवण आधी चालू पाहिजे पाहिजे हा ना. आधी चालू असले म्हणजे मग जेवण येत आहे. पाणी बॉटल घेऊन यार इथे पाणी बॉटल वगैरे घेतली मित्रांनो. आणि परीचा आताशी मला फोन आलाय का काय काम होतं म्हणजे पोचल्यावर फोन आलाय काय यार. गाड्या 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 जाऊ दे मला गाडी घ्यावं होती अशी बरं थोडं ठेवू ना राहू दे. मग बहीण आतमध्ये एंट्री केली मित्रांनो. मम्मी चालली तिकडे पुढे इकडे. इथं लहान सिस्टर आणि ती तिची मुलगी आहे छोटी त्यांची गाडी घेऊन ना. मित्रांनो छान आहे मस्त पैकी लॉन्च एकदम भारी. मला तर आवडलं. डेकोरेशन लय खास केलं मस्त. मित्रांनो हे झाड लय भारी दिसते याला लाइटिंग लावल्या लय भारी दिसते. इथं बसले मम्मी. मित्रांनो बाई माय बा चिवल्या इकडे ना आहे सिस्टर ते ना मेकअप नाही घालते म्हणजे मला घेऊ नको. मित्रांनो आता ना जेवणाची ऑर्डर आली आपण पटकन जाऊन जेवण करून यायला मला भूक लागली. इकडे जेवण चालू आहे इकडे हे मंगल कार्यालय आणि त्याच्यानंतर इकडे जेवण नाही. हे पाहिजे किती भारी बसलं. अरे इथं बसेल नाही सगळे हात बीत होते आपण दोन येऊ जाऊ दे. बसलं यार जेवायला मित्रांनो. थोडं आलंय एक वांग आलंय 2 पुऱ्या आल्या अजून येईन. जेवण वगैरे झालंय मस्त पैकी माझं एकदम पोट भरून जेवलं यार. आता जरा बरं वाटले. बट मम्मी ते कुठे गेले काय ना मी त्यांना फोन लावायचं मम्मी फोन उचलला. मम्मीचा फोन इथं आहे का घरी ते पण माहित नाही. आता ते जेवतीन वगैरे मी मस्त आपलं धनू येऊन बसले. लग्न वगैरे लागले जेवण वगैरे झाले माझं मस्त पैकी. एवढं खतरनाक गरम होऊ राहिलं मित्रांनो त्याच्यामुळे ना मी इकडे साईडला येऊन बसले. इकडे झाडाखाली बसले आपली धन्नू लावले नाही इथं तिथंच बसलोय मी. अँड डीजे वगैरे मस्त पैकी एकदम डान्स बिन्स चालू होता. घोडे बिडे पाहिले तुम्ही मित्रांनो कसे होते एकदम भारी होते. मित्रांनो असं एक अजूनही पण आपला ब्लॉग काय अपलोड झाला नाही कालच्या सारखंच. आता काय करावं काय डोकं नाही चालत यार मित्रांनो. पार लय म्हणजे लय टेन्शन येऊन राहिले यार मित्रांनो. ठीक आहे चला काय अडचण नाही. टाइम होत नाही ना ब्लॉग अपलोड त्याच्यामुळे व्ह्यूज पण नाही येऊ राहिले यार मित्र. काय होते काय कळत नाही. सबस्क्राईब तर वाढू राहिले सपोर्ट करू राहिले तुम्ही खरं खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला. ब्लॉगच वेळेवर अपलोड नाही होऊ राहिले यार मित्रांनो. काय करावं काय कळत नाही. मित्रांनो तुम्हाला एक पाहिजे म्हणजे तिचं नाव ऐकत होतं मी बट लय जुन्यातली गाडी ना बट तिला भारी गाडी यार. इथं कोणती गाडी पाहिजे मित्रांनो ये बा सेटर 2 वाजून 51 मिनिटं झाली निघलोय आता आम्ही घरी. लय उशीर झाला आता एक तर पावसाचं वातावरण झालं म्हणे परिमाणी घरी. टरबूज घेतले मित्रांनो तनुला थांबलो यांच्या पैसे घेतले 50 रुपये टरबूजला आवडतं ना त्याच्यामुळे. चला इथून काय निघायचं आता डायरेक्ट सरळ इकडे. चार वाजून 19 मिनिटं झाली घरी पोहोचलोय आता एकदम थकलोय यार जाम. पेलूचं काय चाललंय का पप्पा पप्पा फोन मध्ये तिथे म्हणत होतं पप्पा पप्पा म्हणजे काय रे पप्पा पप्पा चाल इकडे लाव चष्मा लाव. अगं बाबा भारी दिस थोडे हिला दिसत हिला ते मग पप्पा दे पा दे पापा पा दे म्हणून पा दे ना. मासे बाहेर खाली का कुठली काय तळ्यामधली घ्याव कर मग हा वैल विचारावं लहान या तिकून जाऊन परत. वहिनी मासे घ्यायचे का ते खालच्या तळ्यातले म्हणते हा घ्यायचे का बरं या तिकून
त्यांना काय तिकून या सांगू राहील. चला मित्रांनो, तोंड हात पाय वगैरे तुझं फ्रेश होतो जरा, हे कपडे वगैरे एक्सचेंज करतो. लय म्हणजे लय थकलो यार. डायरेक्ट तिथून निघलो, डायरेक्ट नॉनस्टॉप इथं आलो आम्ही. इकडून जाताना तरी पेट्रोल टाकायचं थांबलो होतो, पण तिकडून येताना कुठंच नाही थांबलो. पावसाचं वातावरण झालं, आभाळ निघले, वास पण येऊ राहिला पावसाचा, एकदम भारी वास येतं. कोणाला आवडतो पावसाचा वास? कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. मला आवडतो वास, लय मस्त वास येऊ राहिला. चपाती केली बाबू. फायनली मित्रांनो 7:32 झाली अँड जेवण वगैरे रेडी झाले मस्त पैकी. आता पिल्लू गेली तिकडे फिरायला, तिचं जेवण वगैरे झाले ना. जेवायला शेंगा आहे राव, डाळ भात केला की फिरणं. त्याच्यानंतर याच्यात काय केली, वाव अंड्याची चटणी याच्यात मस्त पैकी. चपाती असं बहुतेक, मस्त चपाती. पिल्लू जेवली. त्याच्यानंतर मम्मीला नाही जेवायचं, कारण मम्मी म्हणली मला भूक नाही, त्याच्यामुळे मम्मीला नाही जेवायचं. त्याच्यानंतर पप्पा जेवले आणि नंतर मी आणि पिप्परी राहिले, पण आता आम्ही दोघं सगळं जेवू. चला मित्रांनो, भरपूर उशीर झाला आहे. आपला ब्लॉग आता इथेच एंड करू, कारण आज लय म्हणजे लय थकलो आहे. ह्याच्यानंतर आता जेवण वगैरे करायचं आहे, मग परत एडिटिंग वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर एक तर ब्लॉग पण अपलोड नाही होते वेळेवर, रावले म्हणजे लय डोक्याला बोर आहे. चला, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.